आज का योगांग अमुषाही मोठी अमुषा या ठिकाणी फडगुरुजी पकवाद घ्या बरं, जरा फड मारता करता जोरात एकदा टाळी वाजवा. महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध पकवाद वादक मृदंग महानेहरू गुरुवारी गोविंद महाराज केंद्र संस्थांचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध पकवाद वादक
व्यंकटेश महाराज फडगुरची गुरुजी घ्या ना जरा. तुमचं ऐका तुमचे हा आता घ्या लवकर कधी लगेच येतो भीमाशंकर महाराज कधी घेऊन या. फड महाराज व्यंकटेश महाराजा करता दिवसभर नाही जरी आपण चाललो तर आरतीला उभारत चला. दिवसाचं भजनात बघून आपण ज्याने आतुरपणे वाट पाहत होतो हरिभक्तपणे गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थांचे कार्याध्यक्ष नांदीबाई संजीबाई ठाकर हे सुद्धा इथे आलेत. या ठिकाणी शेतकरी सुद्धा जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं. या एकदा शेत पुढे या. दादा महाराज अमेरिकन या ठिकाणी थोडी थोडं आपण शेट्या माने महाराज या थोडी करायला थोडा जरा माने महाराज थोडा धा सोबत नाना महाराज सुद्धा या ठिकाणी आहेत. दोघांची फुगडी होईल आणि आरतीचा या ठिकाणी पुढे या. चला ही फुगडी भीमाशंकर महाराज खेळायला थोडं नाचो ना. नाना महाराज या शेवटची फुगडी आता. नाना महाराज पुढे या. हरिभक्तपर्यंत भागवताच्या नाना महाराज या. भीमाशंकर महाराज त्याच्यासोबत काय ओळखून घ्या. जोरात नाचून चला जोरात मागे सरा नाचून हा शेवटची फुगडी आता कुठून गेला आता थोडं पंक्ती होणार आहे. महाराज लवकर आरती करायची आता या ठिकाणी आरती सामुदायिक आरती सर्वांनी पायातील वाहने काढा बूट चप्पल काढा या ठिकाणी
के ज्ञानराजा गुरुवरे गोविंद महाराज की येळकोट 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 येळकोट. सर्वांना विनंती, डाव्या साईडला पुढची गाडी विद्यार्थ्याची गाडी होतो इकडे इकडे पुढचं विजन करायचे. अमिर खाना पडेकर हे सर्व भाविकांना सूचना आहे की आपला तंबू रस्त्याच्या पलीकडे आणि रस्त्याच्या अलीकडे इकडे स्वयंपाकाच्या बाजूला, त्याच बाजूला इकडे डाव्या हाताला आणि उजवीकडे भरपूर तंबू आहे बिल्डिंग पर्यंत तर खालीपर्यंत. तर इकडं बकराचा वाडा आहे ना तिथपर्यंत तंबू आहे. संजय तांबे यांनी या ठिकाणी येते स्पीकरच्या गाडीजवळ आणि ज्यांना तंबू मिळणार नाही ते संजय तांबेकडे माहिती आहे त्या बाजूला आपण तंबू शोधायचा आहे. आणि विद्यार्थी मंडळाच्या गुरुवर्य हरिभक्तपरायण आत्माराम महाराज शास्त्री कुटे शास्त्री यांचे विद्यार्थी मंडळाची पिकअप पण याच बाजूला आहे वळकड्याची. आणि दुसरी श्री हरिभक्तपरायण गोविंद महाराज केंद्रे संस्थेच्या विद्यार्थ्यांची पिकअप माऊली कृपा आणि काही ब्रह्मदेव टाकणे यांच्या टेम्पो मध्ये अशा तिन्ही पण ब्रह्मदेव पिकअप आहेत. भीमाशंकर महाराज आपलं ते टाळ आणि बॅग एका घेऊन जायची. एक माईक कोणा काही कॉल तिकडे मला गाडीकडे द्यायचं स्पीकरच्या. व्हिडिओ कार्ड महाराज बांधतायत. चल भीमाशंकर महाराज आपला टाळ आणि बॅग घेऊन जायचे या महाराजांकडे. तर आता सर्वांनी विद्यार्थी मंडळ आणि ज्यांच्या वळकट्या इतर भाविकांच्या बदलीबद्दलच्या असतील त्या पिकअप मध्ये असेल त्यांनी त्या ठिकाणी जायचे. पाण्याचे टँकर स्वयंपाकाच्या बाजूला इथे 3 टँकर आणि तिकडे 2 खाली तिकडे तिकडे पण आहे. ज्या बाजूला तंबू तिकडे आपल्या इथे हॉटेल मध्ये मध्ये अनेक दिंड्यांना जाण्यासाठी जो पदयात्रेचा रस्ता आहे त्याच्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी भास्कर महाराज रामदास पाटील सर्व लोक सांगत होते की तुम्ही दिल्लीवर यायला पाहिजे. आज मी सकाळी 5:30 ला निघालो लोणावळ्यामध्ये. पंढरपूरच्या हदमध्ये जाऊन चिंचोलीला आश्रममध्ये जाऊन गुलवाडीला महाडा सर्व कॉलनीमध्ये फिरून मुलीचा प्रसाद वाटला. आपल्यासाठी पण भरपूर आणलाय. त्याचप्रमाणे उद्याला 16 तारखेला सकाळी लोणार काहीतरी काय लोणार तिकडे लोणार तिथे आखी गाडी भातची बनवली आहे मसाला भात ते पण त्याच्याबरोबर बुंदी त्याच्याबरोबर गीता हे सगळे वाटणार.
किती वर्षापासून स्वप्न होतं की मी वारीमध्ये जायला पाहिजे. विष्णू महाराज सर्व सांगत होते पण जमला नाही. पण आज देवाची दुपारी 5:30 वाजता रोडावर निघालो. रस्त्यामध्ये गाव पटवता पुला सगळे करत पंढरपूरच्या हद्दमध्ये गेलो. तिथे आश्रम आहे आपला पदाश्रम म्हाताऱ्यांच्या. कोणी म्हातारा असला तर आपल्याकडे फुकट ठेवता येते, पैसे नाही घेत म्हातारीला पण. तर ते आज तुमच्याकडे जे भागी झाला. सकाळी इथे येणार होता पण तिकडे पोलिसांनी गाडी अडवली. मी कोणाला हात जोडत नाही, रिक्वेस्ट करत नाही. काय हरकत आहे, आता मोका नसेल. संध्याकाळी 4 वाजता मी सांगितला होता, 4 वाजता सांगितला होता. मी 4च्या मध्ये आतमध्ये आलो होतो. 5, 5:30, 6 वाजून गेले. आपण सर्व दिंडीमध्ये आस्ते चालत पंढरपूरला पोहोचणार आहे. मी पण वर्षोपासून 25 तारीखला पंढरपूरला पोहोचतो. तुम्हाला सर्वांना देवाची कृपा राहावी. मात्र माझी एकच विनंती आहे की कोणी रस्त्यामध्ये बिडी सिगरेट तंबाखू पान खाऊ नका. कारण देवाला जर भेटायचं असला, बघा मला कुडवाडीच्या महापौर व जज यांनी मला एक 3 फुटाची विठ्ठलची मूर्ती दिलेली आहे, गाडीमध्ये ठेवली आहे. आणि शाल दिली होती आणि एक सोफा दिला आहे, टोपी पण दिली आहे. त्याच्या अगोदर टोपी होत होते. ते सांगायचं होतं विठ्ठल काय जायची गरज नाही, जायची चांगली गोष्ट आहे, माझा विरोध नाही आहे. विठ्ठल तुमच्याकडे येणार पण कधी येणार, निर्वसनी असले तर. विडी तंबाखू तोंडात बसरी घातली तर नाही येणार. म्हणून तुम्हाला सांगतो, आमच्या घुगे साहेबाला कुठला वसन नाही आहे, आमच्या महाराजाला वसन नाही. म्हणून निर्वसनी जर तुम्ही देवाचं नाव घेत गेले, एक वेळा देवाचं नाव घेतला तर कळजुगमध्ये 1000 वेळा जमा होतो. मी 24 तास जय भगवान करत असतो. रामकृष्ण हरी, जय भगवान, पांडुरंगा विठ्ठल पांडुरंग. तर विठ्ठल मला समोरनं भेटायला आले. तिथून पंढरपुरात विठ्ठल नाही बसलेला आहे, ते कुठेतरी फिरतो ह्याच्यामध्ये असेल. आता त्याला दिसायलासाठी आपल्याकडे कचरा निघून गेला पाहिजे. तर 3 फुटाची मूर्ती विठ्ठलची, सार श्रीफळ सर्व दिलेलं आहे. म्हणून मी लोकांना हे सांगतो, माझी 1.25 लाख मंदिर आहे, पण कधी मी सांगत नाही की मंदिरामध्ये देव आहे. मंदिरामध्ये देव आहे, श्रद्धा आहे, पण मंदिरामध्ये जाऊन बसायची गरज नाही आहे. देवाचं नाव घ्या आणि कर्म करा, आणि कर्मामध्ये देव आहे. आता गुगे साहेब काय बेकार नाही आहे की तो तुमच्याबरोबर 1 महिना फिरते, पण त्याचा मोठा फायदा आहे. फायदा काय, एक तो देवाचं नावाच फायदा आहे. आणि आज मी आमच्या आश्रममध्ये मोठी नोटबुक देऊन आलो आहे. एक तुम्हाला आता इथे काय खायच्या प्यायचं सगळे फोकट आहे, नाश्ता फोकट आहे, चहा फोकट आहे. पण एकच काम करा, बुका देतो तुम्ही, जय तुमचा रामकृष्ण हरी काय पण लिहा, विठ्ठल पाठवू नका. आणि दर महिन्याला मी तुम्हाला बुका पाठवलं आणि बुका पुरे करून द्या. आणि ते पण सांगू नका, जर 3 पाढे रोड नाही लिहिले तर ते बुक परत घेऊन टाकायचे आणि त्याला 1 दिवसात जेवण नाही द्यायचं. म्हणजे आपोआप लिखेल. कारण संधी काय येणार आहे, देवाचं नाव खात ध्यान ठेवा. काय येणार नाही, किती मिळकत येणार नाही, आमदारचा पद येणार नाही, खासदारचा पद येणार नाही, महानचा पद येणार नाही, मात्र आपले कर्म येणार आहे. म्हणून मी सकाळीपासून माझ्याबरोबर नाना महाराज भागवत कथाकार, त्याचप्रमाणे माझे हवालदार, त्याचप्रमाणे अनेक 2 लोक होते. अजून मला इथे बांधकडे दुसरी व्याज इथे सकाळी ते पण 4 वाजता पण वाट बघते त्यांच्याकडे आज जाणार. पण ते विष्णू महाराज मुळे जातो, इकडे आलो म्हणून तिकडे जातो. खरं आहे ते सांगतो, पेशंट त्याच्याकडे जात नाही. लोणंदला परत 16 तारखेला मी सकाळी 7 ते 12 पर्यंत हे सर्व वाटणार आहे. 2 गाडी माल आहे, माल माझा नाही आहे, देवाचे आहे. आणि हे दरवर्षी वाटतात. एवढ्याला आपल्या आनंदीपासून वाटायचे होते 2-3 लाख लोकांना. हे सर्व माल वाटला होता. म्हणून आपल्या इथे पण पाठवला आहे, दुसरी वाडी 2-3 आहे तिथे पण पाठवला आहे. आणि पंढरपूर पण पोचेल माल, एवढा माल आपल्याकडे आहे. तर हे प्रसाद आहे देवाचा, माझा नाही आहे. देवाने सांगितलं की तू हे देत जा, पण तुला घ्यायची कुठे गरज नाही. तर परत आपल्या सर्व दिल्लीमध्ये आलेले 2000-3000 एकच विनंती माझी आहे. पहिलं पण मी सांगतो, आता पण सांगतो, जर तुम्ही दिल्लीमध्ये जाऊन ज्याला खराब कोणी मिळवायचा असला तर कुठलाही वसन असला तर इथे फेकून द्या. आमची माऊली कोण मसरी असेल तर सर्वपासून मोठा देव माऊली आहे. मातृदेव मुळे मध्ये आम्ही उपाय, पण त्यांनी पण मसरी नाही घेतली पाहिजे आणि माणसाने तंबाखू नाही घेतली पाहिजे. तर तुम्हाला देव भेटू शकता. जसं मला कसं 3 पंढरपूर भेटायला आले तसं तुम्हाला पण भेटायला येणार, एवढी खात्री देतो. परत आमच्या दिंडीचे जे संचालक काम करणारे लोक तनाने मनाने त्यांना देवाची कृपा राहावी. त्याचप्रमाणे मुगे साहेब आणि आमच्या ट्रस्टी लोक आले त्यांना पण धन्यवाद. जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान. सर्व हरिभक्त पारायण गोविंद महाराज केंद्रीय दिंडी नंबर 43च्या सर्व भक्तांना विनंती, सर्वात अगोदर पंगत पुरुषाची होईल. महिला मंडळ बसू नका, पुरुषाची पंगत होईल. महिला मंडळ अगोदर लाईन मी धरल्या ठीक आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी भक्ती फरावर भक्ती धरायच्या पुढे व्हा. आणि वाडेकरी सर्व दांडेगावकर वसई 4 गावचे लोक वाडेकरी आहेत,
सगळे खुल्लोडचे सर्व वाडेकरी तिकडे सभागाराकडे चला. सर्व वाडेकऱ्यांना विनंती आहे, आपण तिकडे वाडपाच्या घरात चला. सर्वजण जेवणार बसताना आपण त्या ठिकाणी ताटा घेऊन व्यवस्थित बसा. रामदास पाटील 5-7 जणांना विनंती, आपण बरोबर लाईनी धरा. जागा कमी आहे, आपल्याला अपुरी जागा आहे. व्यवस्थित लाईनी धरून बसा. रामदास पाटील सर्वजण इकडे या. खिलारी सर्व बाहेर या जरा आणि सर्वांनी व्यवस्थित आपण त्या ठिकाणी लाईन धरा. खडे लाईनी धरायला, खडे दुसऱ्या उभा नका राहू. सगळे व्यवस्थित लाईनी धरायला. हा नांदीबाई धरा. सगळं दाखवता ना. जागा कमी आहे तरी पाणी लांब बसायची. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. समस्त आजचा जो महाप्रसाद अमित भगवान हंगे चिखली पुणे श्री शहीद शेमन यांच्या स्मरणात शिखर शेठ मेमन चिखली पुणे, वैकुंठवासी अशोक शेठ पाटील यांच्या स्मरणात सुविधा बाजार पाटील परिवार देहगाव, शांताराम कुत्रे दत्तनगर वाशी, समस्त ग्रामस्थ मंडळ लोहगाव अंजरवाडी तालुका निवासात यांना विनंती असेल, आपण ज्यांचा नाव उल्लेख केला आहे त्यांनी पुढे यायचे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता तुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदवरण नोही जाणी जे यज्ञ कर्म बोला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री गुरु गोविंद महाराज की. येळकोट 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 येळकोट. सर्वांनी सावकाश व्हायचंय. गलांडे यांच्या स्मरणात श्री बबनराव गलांडे कळस, समस्त ग्रामस्थ धारणगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक दुपारचा महाप्रसाद झाला. त्यांना विनंती असेल, आपण या ठिकाणी प्रसाद घेण्याकरता इथे यायचं आहे. भांदा सेठ कामटे भाजीपाला व्यापारी मुंबई, नांदे शिवाजी उद्योजक शेलार वस्ती चिखली यांचा प्रसाद झाला. वैकुंठवासी भगवान मारुती हंगे यांच्या स्मरणार्थ श्री अमित भगवान हंगे चिखली पुणे व रात्रीचा प्रसाद शहीद मेमन यांच्या स्मरणात जिगर शेठ मेमन चिखली पुणे, वैकुंठवासी अशोक पाटील यांच्या स्मरणात पाटील परिवार देहगाव यांचा प्रसाद आहे. समस्त ग्रामस्थ अंजरवाडी तालुका निवासा लोहगाव. चला गायकवाड पडली इकडे या. रामपुरे नाना आपला श्रीफल घेण्याकरता इकडे यायचंय. या ठिकाणी चेअरमन महादेव दराटे पाटील, चेअरमन आपलं स्वागत आहे, आपण पुढे यायचंय. चला इकडे या. गायकवाड पाटील थोडं का
अभंग म्हणाले जरा मल्हारीचा. या ठिकाणी अतिशय कुठलेही सहकार्य असेल समस्त ग्रामस्थ लोहगाव तालुका निवासा जिल्हा अहिल्यानगर यांच्या ठिकाणी खूप मोठं सहकार्य असतं. त्याच समवेत या ठिकाणी महादेवजी बराटे वाडी तालुका निवासा यांच्या ठिकाणी अधिक मासामध्ये सप्ताह होता. 3,500-4,000 हजार समाज होता. पूर्ण तांदळाची व्यवस्था या ठिकाणी महादेव बराटे पाटील यांनी या ठिकाणी केली. आज सुद्धा त्यांचं कुठलाही उत्सव असेल त्यांचं एक वैशिष्ट्य गावात गेल्यानंतर गाडीत बसेपर्यंत 2 दिवस 3 दिवस कुठलंही काम करत नाही. ज्यावेळेस मी गाडीत बसतो त्यावेळेमध्येच ते दुसऱ्या कामाला लागतात. अतिशय मोठा याप असताना सुद्धा इथे आलेत. त्यासमोर लोहगाव गायकवाड पाटील गुरुवारी महाराजांचे कृपार्थ शिष्य गोरक्षेठ गायकवाड तथा प्रपोषेठ नाना तनपुरे अतिशय मोठं योगदान या परिवाराचं आहे. या पुढे या नाना दोघे या. राम लक्ष्मण जोडी लोहगावची गावची दिंडी असताना सुद्धा दिंडी प्राण झाली की बचन जाय. या पुढे या. सर्वांनी सावकाश जेवायचा. अतिशय सुंदर असा स्वयंपाक. आज अमावस्या आहे, सोमवार आहे. श्री क्षेत्र जेजूरच्या ठिकाणी अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी वातावरण आहे. बघा देवाष्टीला सासवडला थंडी वाजत होती, इथे गरम होत आहे. आणि उद्या दुपारचा मुक्काम सर्वांना अवधान इकडे द्या जेवताना. उद्या दुपारचा मुक्काम वाली गावी मागच्या वर्षी इथे होता. माऊलीच्या तळाच्या पुढे रेल्वे पट्टीच्या डाव्या साईडला माऊलीच्या तळाच्या डाव्या साईडला मागच्या वर्षी इथं होता. तिथे या ठिकाणी उद्याचा दुपारचं भोजन आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे. आज इथे बंधना लोकर अतिशय गायकवाड परिवार तनपुरी परिवार ज्ञानेश्वरी मंदिराकरता 1-2 लाख रुपये देणगी यांनी या ठिकाणी दिलेली आहे. संस्था आपलं आभारी आहे. नाना महाराज भागवताचे नाना महाराज प्रसाद घेऊन जायचंय. प्रसाद घेऊन जा थोडा. प्रसाद घेऊन जा नाना महाराज. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देत आहे पुणेरी जिल्हा. पुण्यातील महिलांना सूचना आहे या ठिकाणी उद्या दुपारी आपल्याला श्री क्षेत्र वाले या गावी दुपारचं भोजन आहे. तर पुणे जिल्ह्यातील जी महिला आहेत त्यांनी मशाला वडी बनवण्याकरता उद्या सकाळी पायी जायचं नसेल तर या ठिकाणी गाडीची व्यवस्था आहे. समस्त ग्रामस्थ अवसरी समस्त ग्रामस्थ आंबेगाव तालुका खेड तालुका जुन्नर तालुका तथा शिरूर तालुका सर्वांनी विनंती आपल्यामुळे 4 वारकर जेवतील तर सर्वांनी मशाला वडी बनवण्याकरता उद्या सर्वांनी इथे थोडं गाडीमध्ये जायचंय किंवा पायी गेला तर लवकर तिथे जायचंय. पण पायीपेक्षा या ठिकाणी आपण इथूनच गाडीत बसून जायचे. समस्त ग्रामस्थ अवसरी सीताराम हातीतकर मंडळी सावकाश जेवा पाटील दोघे या. सावकाश जेवा.